या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. शिवा त्या गार्डनमध्ये तिच्या गँगला शोधत असते आणि थोड्याच वेळामध्ये त्यांची भेट होते. शिवा विचारते की कोण होते ते लोक ज्यांनी रॉकीला मारलं, आणि मग त्यानंतर ते सगळेजण काही गुंडांकडे हात दाखवतात आणि मग त्यानंतर शिवाची गँग त्या गुंडांकडे जाते. ते गुंड हसत असताना विचारत असतात की कोण आहात रे तुम्ही, आणि मग त्यानंतर त्यांच्या लक्षात येतं की आपण ज्या रॉकीला मारलं होतं त्याचेच हे सगळे मित्र आहेत. मात्र त्यांना कशाचीही भीती वाटत नाही, उलट ते शिवाच्या गँगवर हसतच असतात. आणि मग त्यानंतर शिवा त्या ठिकाणी जाते आणि तिच्या पाठोपाठ सीताईसुद्धा. तर शिवा त्या लोकांना म्हणत असते की तुम्हाला लाज वाटत नाही का? तो रॉकी वर्षभर मेहनत करत होता, ट्रेनिंगला जाणार होता, IAS होणार होता, पण तुमच्यामुळे त्याचं सगळं वर्ष वाया गेलं. का वागलात तुम्ही असं? मात्र त्या गुंडांना काही फरक पडत नाही, उलट ते शिवावर सुद्धा हसत असतात आणि त्यामुळे शिवा खूपच चिडते. आणि मग त्यानंतर ती तिथेच असणाऱ्या एका गुंडाच्या डोक्यामध्ये काचेची बाटली फोडते आणि ते बघून ते इतर सगळेजण खूप चिडतात आणि तिच्यावर हल्ला करण्यासाठी जातात. आणि हे सगळं काही सीताईसुद्धा बघत असते आणि आता शिवा पुन्हा इथे मारामारी करणार हे लक्षात आल्यावर ती देखील चिडते. आणि मग त्यानंतर शिवा त्या सगळ्या गुंडांना चांगलंच मारते. ते तिच्या तावडीतून सुटण्याचा प्रयत्न करत असतात, पण ते काही शक्य होत नाही. आणि शिवाचं हे रूप बघून ते सगळेजण खूप घाबरतात आणि मग शेवटी तेथून पळून जातात. मात्र त्यातील एकाला शिवा पकडून ठेवते आणि विचारते की कोणाच्या सांगण्यावरून तू हे केलं? मात्र तो म्हणत असतो की मला माहीत नाही. मात्र त्यानंतर शिवा त्याचा हात मोडते, त्यामुळे तो रडतच म्हणत असतो की मला त्याचं नाव माहिती नाही, पण त्याचं घर माहिती आहे. शिवा म्हणते माहिती आहे ना घर, मग मला आता तिथे घेऊन चल. आणि मग त्यानंतर ती त्याची धिंड काढत तो सांगेल तिथे त्याला घेऊन जाते. तर सीताईसुद्धा तिच्या पाठोपाठ चाललेली असते. त्या गार्डनमधील लोक म्हणत असतात की कोण आहे मुलगी, कोणाची सून आहे, किती डेंजर आहे. आणि हे सगळं ऐकून सीताईला तर खूप वाईट वाटतं. आणि मग त्यानंतर तो गुंड शिवाला तिच्याच घरी घेऊन येतो आणि म्हणतो की इथेच तो माणूस राहतो. आणि हे बघून शिवाला आणि तिच्या गँगला तर धक्काच बसतो. रॉकीसुद्धा आश्चर्यानेच हे सगळं पाहत असतो. तर शिवा त्या गुंडाला धमकी देत म्हणते की खोटं बोलू नको, खरं खरं सांग, कोणाच्या सांगण्यावरून करतोयस तू हे सगळं? तर तो गुंड म्हणत असतो की मी खरंच सांगतोय, तो माणूस याच घरात राहतो, मी का खोटं बोलेल तुमच्याशी? तुम्ही काय हालत केली आहे माझी बघताय ना. आणि मग त्याच वेळी त्याचं लक्ष टेरेसवर जातं. तिथे काका आणि कीर्तीचा नवरा असतो आणि जेव्हा तो हे सगळं बघतो तेव्हा लगेच तेथून पळून जातो. लक्ष्मण काका मात्र तिथेच उभे असतात, त्यांचं या सगळ्या गोष्टींकडे लक्ष नसतं. आणि मग तो गुंड त्यांच्याकडेच बोट दाखवून सांगतो की यांनीच मला हे सगळं करायला सांगितलं. आणि ते ऐकून सगळ्यांनाच मोठा धक्का बसतो. शिवा पुन्हा त्या गुंडाला विचारते की तू खरं बोलतोयस ना? आणि त्यावर तो म्हणतो की हो ताई, यांनीच मला हे सगळं करायला सांगितलं. आणि मग तो तेथून पळून जातो. तर शिवा तिच्या गँगसोबत घरात जाते, सीताईसुद्धा तिच्या पाठोपाठ येते. हा सगळा काय प्रकार आहे त्यांना कळत नाही. तर शिवा घरात जाताच मोठमोठ्याने लक्ष्मण काकांना आवाज देऊ लागते. तिचा आवाज ऐकून घरातील सगळेजण हॉलमध्ये गोळा होतात आणि तिला काय घडलंय ते विचारतात. तर शिवा म्हणत असते की लक्ष्मण काका येऊ द्या, मग सांगते मी. तितक्यात लक्ष्मण काका त्या ठिकाणी येत विचारतात की काय झालं, कशाला मला हाका मारतेस? आणि मग त्यानंतर शिवा रॉकीला पुढे घेत विचारते की काका हे काय केलं तुम्ही? बघताय ना याची काय अवस्था झाली आहे. अहो तो ट्रेनिंगला जाणार होता, IAS होणार होता, पण तुमच्या एका चुकीमुळे त्याचं वर्ष वाया गेलं. आणि ते ऐकून सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसतो. पण हे सगळं नेमकं काय चाललंय कोणाच्याही पटकन लक्षात येत नाही. आशू शिवाला विचारत असतो की शिवा नेमकं काय चाललंय? आणि मग शिवा म्हणते की काकांनी रॉकीला मारण्यासाठी गुंड पाठवले होते. आणि ते ऐकून घरातल्यांना तर धक्काच बसतो. तितक्यात संपदासुद्धा त्या ठिकाणी येते. रॉकीची अवस्था बघून तिला खूप त्रास होत असतो. तर शिवा काकांना म्हणत असते की आत्तापर्यंत मी तुमचा खूप रिस्पेक्ट करत होते, पण तुम्ही असं वागाल याचा मी कधी विचारही केला नव्हता. मात्र त्यावेळी आशू म्हणतो की अगं शिवा, काका असं का करतील? तर शिवा म्हणत असते की त्याच तर प्रश्नाचं मला उत्तर जाणून घ्यायचं आहे ना. आणि ती पुन्हा काकांना विचारते की का वागलात तुम्ही असं? का तुम्ही रॉकीला मारण्यासाठी गुंड पाठवले? आणि त्यावेळी काका म्हणतात की मी त्याला मारण्यासाठी नाही तर फक्त धमकावण्यासाठी गुंड पाठवले होते. आणि ते ऐकून घरातल्यांना तर मोठा धक्काच बसतो. सगळेजण आश्चर्याने लक्ष्मण काकांकडे बघू लागतात. तर शिवा विचारत असते की काका हे काय बोलताय तुम्ही? कशासाठी तुम्ही हे सगळं केलं? नेमकं काय घडलंय तुम्हा दोघांमध्ये?
तर यावर लक्ष्मण काका काही उत्तरच देत नाही, तर कीर्ती हसतच तिच्या नवऱ्याकडे पाहत असते. आणि मग त्यानंतर भाऊसुद्धा विचारतात की लक्ष्मण, हे सगळं काय आहे? तू असं का वागलास? अरे बघ एकदा त्या मुलाची काय अवस्था झाली येते. आणि मग त्यानंतर काका सगळ्यांना सांगतात की त्याने या सगळ्याचा विचार आधी करायला हवा होता. माझ्या मुलीवर त्याची वाकडी नजर गेलीच कशी काय? तो संपदासोबत जवळीक साधण्याचा प्रयत्न करत होता आणि म्हणून मी हे सगळं केलं. आणि हे ऐकून घरातल्यांना आणि शिवाला तर मोठा धक्काच बसतो. शिवा त्या रॉकीकडे पाहतच राहते, तर तो खाली मान घालून उभा राहतो. आणि मग त्यानंतर तो काकांना समजावण्याचा प्रयत्न करत म्हणतो की एकदा माझं ऐकून घ्या. पण लक्ष्मण काका म्हणतात की तुला घरात कोणी घेतलं रे, निघ इथून. त्यामुळे तो घाबरून गप्प बसतो. तर शिवा म्हणत असते की हे सगळं काय चालले, कोणी मला सांगेल का? रॉकी, संपदा, काय प्रकार आहे हा? पण तितक्यात कीर्ती म्हणते की शिवा, आता उगाच नाटकं करू नको. जसं काय तुला याबद्दल काही माहितीच नव्हतं ना, म्हणजे आता तू पुन्हा नाटक करायला सुरुवात करणार आणि हे सगळे देसाई तुझ्यावर विश्वास ठेवणार. तितक्यात आशू म्हणतो की कीर्तीताई, तू प्लीज जरा गप्प बस. ती सांगते ना, तिला माहीत नव्हतं. मात्र कीर्ती काही गप्प बसत नाही. पण शेवटी मग भाऊ तिच्यावर ओरडतात, त्यामुळे ती शांत राहते. त्यानंतर भाऊ लक्ष्मणला विचारतात की अरे लक्ष्मण, या सगळ्याबद्दल तू आम्हाला कधी का नाही सांगितलं? कधी समजलं होतं तुला या दोघांबद्दल? आणि त्यावर लक्ष्मण सांगतो की काही दिवसांपूर्वी. तर भाऊ म्हणत असतात की अरे मग या सगळ्याशी डील करण्याचा हा कोणता पर्याय आहे? त्या मुलाची एकदा अवस्था तरी बघ. पण लक्ष्मण चिडून म्हणतो की मी माझ्या मुलीच्या आयुष्याचा विचार केला. त्याने त्याचा विचार करायला हवा होता माझ्या मुलीच्या प्रेमात पडण्याआधी. तो माझ्या मुलीच्या प्रेमात कसा काय पडू शकतो? आणि माझ्या मुलीचा प्रश्न आहे, त्यामुळे सगळे निर्णय मी घेणार, कोणीही काही बोलायचं नाही. आणि त्याच्या अशा बोलण्यामुळे भाऊंना आणि सीताईला वाईट वाटतं. सीताई म्हणते सुद्धा की काय चालले, आता आपण आपल्या घरात तुझं माझं करणार आहोत का? तर शिवाला या सगळ्या प्रकरणामुळे मोठा धक्काच बसलेला असतो. तर सीताई तिला विचारते की शिवा, तुला हे सगळं माहीत नव्हतं का? तूच या मुलाला घरात घेऊन आली ना? तर शिवा म्हणत असते की सीताई, खरंच मला याबद्दल काही माहिती नव्हतं. पण कीर्ती पुन्हा तिला खोटं ठरवण्याचा प्रयत्न करते. मात्र आशू तिला म्हणतो की कीर्तीताई, तू प्लीज थोडी गप्प बस. मात्र कीर्ती काही गप्प बसत नाही. ती म्हणत असते की या शिवाला ना सगळं माहिती होतं. जेव्हा तिला समजलं असेल की हा रॉकी आपल्या संपदाच्या प्रेमात पडलाय, तेव्हा तिने मुद्दामच त्याला आपल्या घरात आणलं असेल आणि त्याच्या प्रेमाचा मार्ग मोकळा करून दिला असेल. पण त्यावेळी संपदा आणि तो रॉकी म्हणतात की असं काही नाही आहे, शिवाला खरंच याबद्दल माहिती नव्हतं. मात्र कीर्ती म्हणते की तुमच्या गाठीभेटींचे माझ्याकडे चांगलेच पुरावे आहेत. हे सगळं वस्तीतच घडलं ना, मग तिला कसं माहीत नसेल? आणि मग ते सगळ्यांना संपदाचा आणि रॉकीचा व्हिडिओ दाखवते. आणि तो व्हिडिओ बघून ते लक्ष्मण काका आणि उर्मिला तर अजूनच चिडतात. रॉकी, संपदा घरच्यांना समजावण्याचा प्रयत्न करत असतात. मात्र लक्ष्मण काका त्यांचं काही ऐकून घेण्याच्या मनस्थितीमध्येच नसतात. आणि मग कीर्ती अजून आगीत तेल टाकत म्हणते की ठीक आहे, शिवाला माहिती नव्हतं हे एक वेळ मी समजले, मात्र तिच्या गँगलासुद्धा याबद्दल काहीच माहिती नव्हतं का? आणि मग त्यावेळी ते लोक खाली मान घालून म्हणतात की आम्हाला याबद्दल माहिती होतं. आणि ते ऐकून शिवाला तर खूप वाईट वाटते. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत शिवा हे सगळे प्रकरण शांतपणे हँडल करण्याचा प्रयत्न करत असते. मात्र काका कोणाला काही निर्णय घेऊच देत नाही. तर दुसरीकडे कीर्ती आणि तिचा नवरा हसतच म्हणत असतात की या घरातील लोक खरंच खूप इमोशनल आहे आणि आपण त्याचाच फायदा घेतोय. पण तितक्यात लक्ष्मण काका त्या ठिकाणी येतात आणि त्यांना पाहून हे दोघेजण घाबरतात. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.